हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात आपण फ्रेंड्स? आज आपण संत मुक्ताबाई यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले, म्हणून महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. ज्यांनी आपल्या संत वाणीने आपले विचार सर्वांच्या मनी रुजविले, यामध्ये संत कवयित्री मुक्ताबाई यांचे योगदान बहुमोलाचे आहे. ज्यांना आपण मुक्ता या नावाने देखील ओळखतो, त्यांचे ताटीचे अभंग तर सर्व परिचितच आहेत. संत मुक्ताबाई यांचे संपूर्ण नाव मुक्ताबाई विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव विठ्ठलपंत असे होते. त्यांचा जन्म 1279 साली महाराष्ट्रातील आप्पेगाव येथे झाला. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाई यांचे थोरले बंधू होते. अगदी लहान वयातच या चारही भावंडांना संन्याशाची मुले म्हणून वाळीत टाकले गेले, परंतु त्यांनी हे सर्व दुःख सहन करत लोकांची बोलणी टोमणे ऐकत त्यांनी आपल्या अभंगातून व संत वाणीने सर्वांना आपलेसे केले. आई वडिलांच्या देहत्यागानंतर संत मुक्ताबाई या अगदी लहान वयातच आपल्या भावंडांची माऊली बनली. आपल्या खेळण्या बागडण्याच्या वयातच त्यांनी समंजसपणे आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा, विश्व रागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानव उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. या अभंगाचा अर्थ असा की आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेले आपले भाऊ संत ज्ञानेश्वर यांनी दरवाजाची ताटी उघडावी, यासाठी त्यांनी या ताटीच्या अभंगातून विनवणी केली आहे. संपूर्ण विश्व जरी आपल्यावर रागावले तरी आपण त्यांच्या रागाला पाण्याप्रमाणे विझवायचे. लोकांनी जरी आपल्याला शब्दांनी त्रास दिला तरी आपण त्यांचे हे शब्द शस्त्ररूपी शब्द उपदेश म्हणून मान्य करायचे. अशा शब्दात मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांना समजाविले. लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्रा ठाईचे ठाई, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. संत मुक्ताबाई यांच्या मुखातून हळव्या शब्दातून आलेले हे अभंगाचे बोल ऐकून ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले. ही आपल्या अभंगातील शब्दाची ताकद संत मुक्ताबाई यांनी दाखवून दिली. ज्यानंतर संत ज्ञानेश्वरांच्या मनाला उभारी भेटली. ज्यानंतर संत ज्ञानेश्वरांच्या हातून पुढे जीवनात अलौकिक कार्य घडले. संत ज्ञानदेवांच्या या अलौकिक कार्याला संत निवृत्तीनाथ यांचा आशीर्वाद तर संत मुक्ताबाई यांच्याकडून आपले ध्येय साध्य करण्याचे पाठबळ मिळाले. संत मुक्ताबाई यांनी अनेक अर्थपूर्ण अभंग रचना रचलेल्या आहेत. त्यांनी एकूण 42 ताटीचे अभंग रचलेले आहेत, जे अत्यंत प्रसिद्ध आहे. यासोबतच हरिपाठाचे अभंग देखील लिहिलेले आहेत. त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे. मुक्ताबाईंनी योगी चांगदेवांना 65 याचा अर्थ उलगडून दाखविला आहे, ज्यामुळे योगी चांगदेवांनी संत मुक्ताबाई यांना आपले आध्यात्मिक गुरु बनविले. अखंड जायला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, मान अपमान वाढविसी हेवा, दिवस असता दिवा हाती घेसी. या त्यांच्या अभंगातून संत मुक्ताबाई यांचे साधे परंतु परखड विचार स्पष्ट होताच. त्याचप्रमाणे त्यांच्या अभंगामध्ये अध्यात्म व साक्षात्कार यांची बांधिलकी आहे. संत ज्ञानदेव यांनी समाधी घेतल्यानंतर संत मुक्ताबाई आपले थोरले बंधू व निवृत्तीनाथ यांच्यासोबत तीर्थयात्रेस गेलेले असताना अचानक वीज कोसळली व त्या विजेच्या प्रवाहात संत मुक्ताबाई यांचे निधन 19 मे 1297 रोजी झाले. या संत मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी तसेच खानदेशातील तापी नदीच्या काठी मेहुण या गावी आहे. कडाडली वीज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, वैकुंठ लक्ष घंटा वाजती एक घाई, झाली मुक्ताबाई स्वरूपाकार. संत नामदेव महाराजांनी संत मुक्ताबाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही रचना रचली.
त्याचप्रमाणे संत मुक्ताबाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जळगाव जिल्ह्यातील ऐदलाबाद तालुक्याचे नाव बदलून मुक्ताईनगर असे ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये मुक्ताई निवास नावाची धर्मशाळा स्थापन करण्यात आलेली आहे. संत मुक्ताबाई यांच्यावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. संत मुक्ताबाई चरित्र, प्राचार्य बाळकृष्ण लळित, मुक्ताई ललितलेखन, शांता परांजपे, धन्य ती मुक्ताई कादंबरी, सुमती क्षेत्रमाडे, मुक्तीकडून मुक्तीकडे, संत मुक्ताबाईंचे व्यक्तिचित्रण, लेखिका सुहासिनी इर्लेकर, मुक्ताई ललित मृणालिनी जोशी. संत मुक्ताबाई यांनी संतवाणीने आपल्या अभंगाच्या माध्यमातून समाजमनाचे प्रबोधन केले. अगदी आपले बंधू ज्ञानेश्वरांना आपल्या ताटीच्या अभंगातून विश्वकल्याणाचे सार समजावून सांगितले व त्यांच्या आयुष्यात पसरलेल्या नैराश्याचा अंधार दूर केला. अशा या प्रेमळ मुक्ताबाई आपल्या भावंडांची जणू माऊली बनल्या. तर आपल्या अभंग रचनेतून आपली विचारधारा समाजापर्यंत आपल्या अध्यात्माच्या माध्यमातून पोहोचवत त्या या विश्वाची सावली बनल्या. अशा या संत मुक्ताबाईच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. तर फ्रेंड्स, कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन